कोपरगावकरांच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अचानक आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या निष्पाप भारतीय हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी या उद्देशाने मूक कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। सदर कॅन्डल मार्च शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पर्यंत शांततेत काढण्यात आले। यावेळी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी कोपरगावमधील अनेक सामाजिक संघटना, सर्व धर्म, जाती पंथाचे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली वाहिली। देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रित येणे आज काळाची गरज असून मोदी सरकारने लवकरात लवकर कठोर पावले उचलून या सर्व आतंकवादी संघटनेला समूळ नष्ट करावे असे मत यावेळी काही प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। 22 एप्रिल 2025 रोजी आपलं काश्मीर आपल्या भारतासाठी असलेलं एक छोटंसं स्वर्ग आणि भारतीयांसाठी असलेलं एक छोटंसं स्वित्झर्लंड। या ठिकाणी विश्वातून लोक पर्यटनासाठी येतात, आनंद लुटण्यासाठी येतात। गेल्या 6 वर्षापासून आतंकवादी हल्ला पर्यटकांवर झालेला नव्हता, पण अचानक काल दुपारच्या 3च्या सुमारास त्या ठिकाणी गेलेले पर्यटक गारव्यामध्ये उन्हाचा आनंद घेण्यासाठी पहलगाम पासून 6 किलोमीटर असलेला तो परिसर गवताळ भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी सगळं विश्वभरातून लोक आनंद घेण्यासाठी येतात। काल पर्यटक 3 वाजता आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी त्या गवतावर लोळण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, गारव्यात ऊन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले। मनी त्यांनी काहीही नव्हतं, पण अचानक दुपारी 3 वाजता मोठ्या मोठ्या वृक्षांची आडून आतंकवाद्यांनी हल्ला केला। अचानक त्या बेछूट झालेल्या गोळीबारामध्ये अनेक नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेत। काल 26 जणांचा आकडा त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला। त्या मृतांमध्ये भारतीय पर्यटकांची सुद्धा संख्या होती। जे भारतीय मारले गेलेत, जे काल मृत्युमुखी पडलेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज कोपरगावकरांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं नियोजन झालं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून तर शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत आज कॅन्डल मार्च या ठिकाणी येऊन आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दिली। आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून विनंती करतो, आज आपण विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध आहात, पण आपल्या भारतामध्ये आज पर्यटन स्थळावर असं पर्यटकांवर जो बेछूट गोळीबार करून हल्ला होतोय, त्यासाठी आता आपण कुठलाही समझोता एक्सप्रेस करू नका। उरी सारखे चित्रपट काढून खोटं नाटक लोकांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करू नका। आता अशी वेळ आलेली आहे, या पाकिस्तानचा नायनाट आपल्याला करावा लागणार आहे, कारण आज विश्वभरातून पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात आणि असा जर त्यांच्यावर हल्ला होत असेल, मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्यात सुद्धा परदेशी पर्यटक मारले गेलेत। यामुळे आपल्या भारतामध्ये पर्यटन होणार नाही, लोक येणार नाहीत। आता पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी कुठलीही चर्चा नको, आता सरळ सरळ युद्ध झालं पाहिजे, स्थिती झाली। पण आज कोपरगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे दलित समाज सुद्धा आज या कॅन्डल मार्च मध्ये हजर झाला। जातीय वाद कुठे निर्माण होणार नाही आज हे नागरिकांनी दाखवून दिलं। पण सत्ताधारी लोकांना मी आजच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं आणि कॅन्डल मार्चच्या निमित्तानं पुन्हा एकदा आव्हान करतो, आता कुठलाही समझोता नको, सरळ सरळ या देशाच्या जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हटवण्यासाठी, त्याचा नायनाट करण्यासाठी आता युद्ध पुकारलं पाहिजे आणि त्यांचा नायनाट केला पाहिजे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान। नुसतं पाकिस्तानसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण करून दिलं पाहिजे का या भारताच्या नादी जर कोणी लागलं तर त्याची काही ही केली जात नाही। आणि म्हणून भारत सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेऊन या देशाला आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे का हा प्रत्येक नागरिक हा भारताचा हा मोठा आणि सर्वात महत्त्वाचा आहे। म्हणून आज आपण बघतोय या कोपरगाव शहरामध्ये काही दिवसांपासून एक चुकीचं आणि खराब वातावरण आहे, पण या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या लक्षात येईल का इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या सर्व धर्मीय लोक या मोर्चासाठी आज उपस्थित आहे आणि हाच एकीचा संदेश आपल्याला या भारतीयांना द्यायचा आहे। म्हणून मी सर्वप्रथम आता या झालेल्या भयाड हल्ल्याचा
निषेध करतो आणि भारत सरकारला विनंती करतो की याचा बदला लवकरात लवकर घ्यावा। मी सर्वांना या कोपरगाव वासियांच्या वतीने तसेच आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। झाला सर्जिकल स्ट्राईक केली, सर्जिकल स्ट्राईक आम्हाला पाहिजे नाही, तर आता पाकिस्तानशी युद्ध झालं पाहिजे। पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याची वेळ आलेली आहे। जसं इंदिरा गांधींनी 71 साली केलं होतं तसं नरेंद्र मोदींनी हे युद्ध करावं, कारण आमचे निरपराध नागरिक मारलेले गेले। त्या ठिकाणी अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केलेला आहे। अतिरेकाला जात धर्म नसतो, पण आतापर्यंतच्या दहशती हल्ल्यामध्ये पहिला असा हल्ला आहे का तिथं आडनाव विचारलं, धर्म विचारला। म्हणून मोदी साहेबांना आमची विनंती, अमित शाह गृहमंत्री साहेबांना विनंती का आता पाकिस्तानशी युद्धच झालं पाहिजे। भले आमच्या सवलती बंद करा, सरकार देत असेल त्या योजना बंद करा, पण पाकिस्तानशी युद्ध करा, ही काळाची गरज आहे। युद्ध झाल्याशिवाय इथं पर्याय नाही, कारण ही जी खरूज आम्हाला लागलेली आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून, ती खरूज कायम मिटवायची असेल तर नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा। आम्ही त्यांच्या बरोबर राहू। त्यांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू, एवढंच निश्चित सांगतो। आणि जे मृत्युमुखी पडलेले नागरिक आहे त्यांना आमच्या कोपरगाव वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। इथेच थांबतो। जय भीम। जे भयाड हल्ला झाला त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, त्याचा मी आज कोपरगावकर या नात्याने त्याचा जाहीर निषेध करतो। आज मी सांगू इच्छितो की भारतामध्ये असे अनेक ठिकाणी जे हे हल्ले जे चालू आहे, माझं एक पंतप्रधान यांना एक जाहीर आव्हान आहे की तुम्ही या भारताचा जे काही असेल तुम्ही एक त्याला नष्ट नाबूद करा। सर्व भारतीय मुस्लिम सुद्धा तुमच्या खांद्याला खांदे लावून तुमच्या सोबत आहे, एवढं बोलतो। आणि जे शहीद झाले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।